नमस्कार, मी प्रियांका रागणे आज तुमच्यासाठी एक नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे. भारतीय डाक विभाग यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. संपूर्ण माहिती बघून घेणार आहोत. कॅटेगरी काय आहे, वयोमर्यादा काय आहे, कोण कोण अर्ज करू शकता, जेंडर एलिजिबिलिटी काय आहे. त्याच्यानंतर इथे फ्रेशर्स उमेदवार सुद्धा अर्ज करू शकणार आहात का नाही, वेतन किती आहे, अर्जाची फी आहे का नाही, नोकरीचं प्रकार काय आहे, हे पूर्ण आपण बघून इथे घेणार आहात. ऑलरेडी स्टार्ट झालेला आहे फॉर्म भरण्यास आणि 16 फेब्रुवारी 2024 लास्ट डेट असणार आहे. डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यातर्फे जॉब अपडेट आलेली आहे. तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर नक्कीच हा पूर्ण व्हिडिओ बघा, तुम्हाला समजून जाणार आहे. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे जॉब अपडेट्स असतात. ST महामंडळ रिलेटेड जॉब असू द्या किंवा घर बसल्यास वर्क फ्रॉम होम जॉब असू द्या, गव्हर्नमेंट जॉब्स असू द्या, IT रिलेटेड जॉब असू द्या, असे वेगवेगळे जॉब अपडेट आपण दररोज इथे टाकत असतो. सो नक्कीच इथे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चलत राज्याची सविस्तर माहिती आहे ते बघून घेऊयात. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया डिपार्टमेंट ऑफ पोस्ट यांच्यातर्फे आहे. PDF आहे 12 पानी, आपण ते पूर्णपणे बघून घेऊया. सो इथे मिनिस्टर ऑफ कम्युनिकेशन तर्फे इथे नोटिफिकेशन आलेली आहे. स्केल ऑफ पे सांगितलेलं आहे. ड्रायव्हर ऑर्डिनरी ग्रेड पोस्ट आहे. स्केल पे बघा 19,900 ते इथे 63,200 पे स्केल असणार आहे, म्हणजे सॅलरी असणार आहे. ॲज पर पे मॅट्रिक्स सांगितलेलं आहे आणि शेड्यूल CSS रिवाइज पे रूल्स 2016 पासून सांगितलेलं आहे. आणि नेम ऑफ द डिव्हिजन वगैरे हे पूर्ण माहिती सांगितलेलं आहे. नंबर ऑफ वॅकन्सी सांगितलेलं आहे. नंबर ऑफ युनिट टू होम ॲप्लिकेशन ॲड्रेस सांगितलेला आहे. भारतीय डाक विभाग यांच्यातर्फे आहे. कॅटेगरी म्हटलं तर केंद्र सरकारी जॉब आहे. वयोमर्यादा इथे सांगितलेलं आहे 18 ते 27 पर्यंत सांगितलेलं आहे. बघा इथे एज लिमिट 18 ते 27 वर्ष, रिलॅक्सेबल अप टू 3 इयर्स फॉर OBC कॅन्डिडेट्स, SC ST वाल्यांना अप टू 5 इयर्स, फॉर सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट 40 इयर्स, फॉर एक्स सर्व्हिसमॅन अप टू मॅक्सिमम 3 इयर्स, फॉर SC ST 8 इयर्स म्हणजे 3+5 आणि OBCला 3+3 असं सांगितलेलं आहे. सॅलरी पॅकेज पण खूप चांगलं भेटणार आहे. 19,900 ते 63,200 पर्यंत सॅलरी पॅकेज भेटणार आहे. प्रोबेशन पिरियड सांगितलेला आहे. द कॅन्डिडेट सिलेक्टेड विल बी ऑन द प्रोबेशन पिरियड ऑफ 2 इयर्स ॲज पर रूल. आणि इथे ही जेंडर एलिजिबिलिटी मेल आणि फिमेल आहे. तुम्ही फ्रेशर असू दे उमेदवार, नक्कीच इथे तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता. एज्युकेशन आणि अदर क्वालिफिकेशन म्हणजे पोझिशन ऑफ व्हॅलिड ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे आहे. लाईट अँड हेवी मोटर व्हेकल्सचं मोटर मेकॅनिझमची माहिती पाहिजे आहे. तुमचे 10वी किमान पास झालेले पाहिजे आहे. डिझायरेबल क्वालिफिकेशन 3 इयर्स सर्व्हिस ॲज होमगार्ड और सिव्हिल व्हॉलंटियर सांगितलेलं आहे. पॅटर्न आणि सिलेबस म्हणजे टेस्ट वगैरे कसे होणार आहे ते सुद्धा माहिती सांगितलेलं आहे. सिलेबस आहे बघा इथे. अपॉइंटमेंट फॉर द ड्रायव्हर इज ए अंडर म्हणजे ट्रेड टेस्ट विल बी कंडक्टेड. 2 स्टेजेस सांगितलेले आहे. स्टेज 1 मध्ये टेस्ट फॉर नॉलेज ऑफ जनरल नॉलेज, तुमचं जनरल नॉलेज चेक केलं जाणार आहे. सिम्पल अॅरिथमॅटिक मॅथ्स घेतलं जाणार आहे म्हणजेच गणित. जनरल इंटेलिजन्स आहे, रिझनिंग आहे, मोटर मेकॅनिझम, ट्रॅफिक रूल्स, सिग्नल्स अँड रेग्युलेशन थेरी 80 मार्काचं असणार आहे. आणि टेस्ट फॉर नॉलेज ऑफ मोटर मेकॅनिझम अँड ड्रायव्हिंग प्रॅक्टिकल 20 मार्काचं घेतलं जाणार आहे. डिस्क्रिप्शन कॉम्पिटेटिव्ह और क्वालिफाईंग पेपर 1 कॉम्पिटेटिव्ह होणार आहे. टाईप ऑफ क्वेश्चन मल्टिपल MCQ टाईप क्वेश्चन्स असणार आहे. मॅक्झिमम मार्क 80, 90 मिनिटं. लँग्वेज इंग्लिश आणि हिंदीमध्ये असणार आहे. आणि इथे लँग्वेज ऑफ आन्सर पेपर नॉट ॲप्लिकेबल ॲज मल्टिपल चॉईस क्वेश्चन हे सुद्धा सांगितलेलं आहे. मिनिमम क्वालिफाईंग मार्क तुम्हाला मार्क किती पाहिजे आहे. SC आणि ST 33% इन ईच पेपर, OBC EWS 37 आणि फॉर अदर्स 40% सांगितलेलं आहे. त्यानंतर डिस्क्रिप्शन सांगितलेलं आहे पूर्ण जे एक्झाम प्रॅक्टिकल टेस्टचं कॉम्पिटेटिव्ह और क्वालिफाईंग कॉम्पिटेटिव्ह पेपर सेकंड पण कॉम्पिटेटिव्ह. प्रॅक्टिकल 10 मार्क मॅक्झिमम असणार आहे. ड्युरेशन 20 मार्क. नॉट ॲप्लिकेबल लँग्वेज कोणतेही आणि हे मार्क्सचे डिव्हिजन्स करून सांगितलेलं आहे. सिलेबस ऑफ एक्झामिनेशन हे सिलेबस सांगितलेलं आहे. पार्ट 1 ज्यामध्ये मॅक्झिमम मार्क 80 मार्काचा आहे. जनरल नॉलेजमध्ये करंट इव्हेंट्स आहे, स्पोर्ट्स प्लेड इन इंडिया हे तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे. जनरल इंटेलिजन्स त्यामध्ये ॲनालिटिकल ॲप्टिट्यूड असू द्या, ॲनॉलॉजीस असू द्या, असे सगळे सिलेबस असणार आहे. सिम्पल अॅरिथमॅटिकमध्ये पर्सेंटेज, रेशो, प्रॉब्लेम्स रिलेटेड टू नंबर सिस्टीम हे पूर्ण असून जाणार आहे. क्रायटेरिया फॉर सिलेक्शन इथे कॅन्डिडेट क्वालिफाईंग स्टेज 1 म्हणजे पहिलं स्टेज 1 झाल्यानंतर स्टेज 2 मध्ये तुम्हाला अपियर फॉर टेस्ट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला ओनली सच कॅन्डिडेट हू क्वालिफाय इन ईच पेपर ऑफ स्टेज 2 शेल बी कन्सिडर्ड फॉर म्हणजे दोन्ही स्टेजमध्ये पास झाल्यानंतर किंवा क्वालिफाय झाल्यानंतरच फायनल मेरिट लिस्टमध्ये तुमचं सिलेक्शनमध्ये कन्सिडर केली जाणार आहे. हे सुद्धा माहिती दिलेली आहे. फायनल मेरिट लिस्ट ऑफ क्वालिफाईड कॅन्डिडेट शेल बी प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ टोटल मार्क्स.
टोटल मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होणार आहे. आणि त्याच्यानंतर तुमचं इच कॅटेगरीमध्ये तुमचं आफ्टर अरेंजिंग द कॅन्डिडेट्स इन ऑर्डर ऑफ मेरिट ॲज अबव नंबर ऑफ कॅन्डिडेट्स टू बी डिक्लेअर्ड सक्सेसफुल टू इक्वल नंबर ऑफ वॅकन्सी, त्याच्यानंतर नंबर ऑफ वॅकन्सीमध्ये डिवाइड करून तुमचं सिलेक्शन होणार आहे. ही पूर्ण माहिती आहे, PDF आहे, 12 पानी PDF आहे, स्पेशल इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. तुम्ही एकदा हे चेक करून घ्यायचं आहे. लिंक पूर्ण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. त्यानंतर इथं मॅन्डेटरी डॉक्युमेंट्स तुम्हाला डेट ऑफ प्रूफचं असिस्टेड कॉपी पाहिजे आहे, ड्रायव्हिंग लायसन्सचं पाहिजे आहे, सर्टिफिकेट ऑफ ड्रायव्हिंग एक्सपिरियन्सचं पाहिजे आहे, अटेस्टेड कॉपी ऑफ मार्कशीट, सर्टिफिकेट ऑफ 10th स्टँडर्ड, कास्ट सर्टिफिकेट इफ ॲप्लिकेबल. हे पूर्ण जे डॉक्युमेंट्स आहे 8 पॉईंट्स दिलेले आहेत, हे तुम्हाला सर्व लागणार आहे. हाऊ टू अप्लाय सांगितलेलं आहे बघा. The eligible candidates may submit their application only in the prescribed annexure, affixing the recent passport size during filling in the along with the enclosure. Indian Post Order 100 in favor of manager mail motor आणि कानपूर इथे तुमचा जॉब असणार आहे. ॲप्लिकेशन फॉर डायरेक्ट रिक्रुटमेंट टू द पोस्ट ऑफ ड्रायव्हर इन अप सर्कल हे सुद्धा माहिती सांगितलेली आहे. लास्ट डेट 16/12/2024 असणार आहे. ही पूर्ण माहिती झालेली आहे. काही क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि आपल्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. ज्यांना जॉबची गरज आहे त्यांच्यापर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवा. लाईक करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.